सोलापूरच्या अरण नगरीत आज भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला। महाकाली मठाचे 108 महंत राहुल मुनी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अरण ते पुणे अशा अखंड हिंदू राष्ट्र पदयात्रेचा श्री गणेशा झाला। सकाळी 8 वाजता भगव्या ध्वजाच्या साक्षीने ही यात्रा सुरू झाली। या पदयात्रेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हिंदू धर्माचं रक्षण करणे, गोमातेचं रक्षण आणि संवर्धन, लव जिहादासारख्या विघातक घटनांना पायबंद घालणे आणि हिंदू धर्मातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचं संरक्षण करणे। यावेळी राजकीय नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो आखाड्यांचे साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय। जी महाराष्ट्रात अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा पहिल्यांदा निघत आहे। हजारोच्या संख्येने साधू संत, महंत, नागा साधू सर्व संप्रदायाचे ह्या पदयात्रेमध्ये सर्व साधू संत राहणार आहेत। कारण आपल्या महाराष्ट्रात साधू संत कधीच आजपर्यंत रस्त्यावर आले पण एकजुटीने आले नाही। ते सर्व सगळ्यांच्या विचाराने धर्माची रक्षा करण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी हे सगळे साधू संत आलेले आहेत। जसं की धर्मांतरण होतं आहे आज महाराष्ट्रामध्ये विविध माध्यमातून, लव जिहाद असतील, गोमातेची हत्या असेल, आमचे धार्मिक हिंदू मंदिरं जिथं अतिक्रमण व्हायला लागलं आहे ते सर्व असेल, या सर्वांना मुद्द्याला धरून हे सर्व साधू संत या पदयात्रेमध्ये येऊन काही जिहादी प्रवृत्तीची लोक जे आहेत ते आमच्या धर्माला टार्गेट करून बदनाम करण्याचं काम करतात, त्यांचा नायनाट करण्यासाठी आज आम्ही आरण महाकाली मंदिर येथून पुणे तळजाई मंदिर येथे आज आम्ही असा 10 दिवसाचा प्रवास करत आमची पदयात्रा येणार आहे। आज महान पुण्यभूमी ज्या ठिकाणी देवसुद्धा संतांकडे येतात आणि क्रांतीचा संदेश देण्यासाठी हा शांतीचं प्रतीकाचं पहिलं पाऊल या ठिकाणी अखंड हिंदू राष्ट्र निर्माण म्हणजे अखंड हिंदू राष्ट्रच काय पण अखंड हिंदू विश्वामध्ये संदेश देणारी ही शांतीचं प्रतीक असणारी हिंदू संस्कृती किती महान आहे हे अमेरिका, इराण, इस्रायल आणि युक्रेन आणि रशिया यांच्या माध्यमातून हिंदुस्थानच जगाला सर्वाला शांती देऊ शकतो। आणि त्या उद्देशाने ह्या पदयात्रेचा संदेश आहे की आपण जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती हिंदुस्थानची आहे आणि प्राचीन कालापासून भगवान प्रभू रामचंद्रांनी विश्व प्रदक्षिणा, भगवान श्रीकृष्णांनी पांडवांनी विश्व प्रदक्षिणा करून या शांतीचा संदेश सर्वांना दिलाय। शस्त्र आणि शास्त्र अखंड टिकवण्यासाठी आपली ही प्राचीन कालाचा संदेश साधू संत, देवतेची संत, संततेची देव, देवतेची भक्त, भक्ततेची देव हे सगळे एकत्र येऊन जगाला संदेश देणार आणि जगात क्रांती आणि आक्रमक शांतीसाठी जागृत ठेवणार अशी ही प्रेरणा भगवंतांनी सर्वांना द्यावी, संतांनी प्रत्येकांच्यापर्यंत संदेश मिळावा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना। आज समाजामध्ये होत असलेले लँड जिहाद, लव जिहाद सारख्या प्रवृत्तीला कुठं तर थांबवण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वाटते संतांचे आशीर्वाद आणि संतांची असलेली ही चळवळ धर्माच्या रक्षणासाठी आणि देशाच्या हितासाठी नक्कीच एक जनजागृती समाजामध्ये आणेल। असे संतांचे आशीर्वाद जनकल्याणासाठी समाजावर असावे एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो। अरण ते पुणे या प्रवासात ही पदयात्रा ठिकठिकाणी जनजागृती करणार असून हिंदू बांधवांकडून या यात्रेचं जंगी स्वागत केलं जात आहे। महाराष्ट्राच्या धार्मिक आणि राजकीय वर्तुळात या पदयात्रेची आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे।